तरुणांनो, खाकीसाठी करा तयारी. 2023-2025 आतापर्यंतची पोलीस दलात सर्वाधिक भरती केली. महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट राज्यात पोलिसांची विक्रमी भरती तब्बल 18,000 पदं भरली. आणि आता पुन्हा 2025मध्ये पोलीस दलात महाभरती होणार. पोलीस भरती 2025. तरुणांनो, तयारीला लागा. राज्यात लवकरच 10,000 जागांसाठी मेगा पोलीस भरती या महिन्यात सुरू होणार. भरती प्रक्रिया 10,000 पदांची पोलीस भरती तातडीनं होणार. तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो, मागील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काळात 18,000 जागेची पोलीस भरती झाली. आणि त्यामध्ये आता फक्त पुणे कारागृह जर सोडला तर मित्रांनो 100% भरती प्रक्रिया पार होत आहे. पुणे कारागृह झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊन 2025ची 10,000 पदाची पोलीस भरती तातडीनं होणार आहे. तरुणांना रोजगार देणारा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडणारा देवाभाऊ. आय होप की मित्रांनो, कोणी नाव ठेवत असेल तर कोणी काही करत असेल, पण हे दोन देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काळामध्ये कोणालाही नाकारता येणार नाही की सर्वाधिक तरुणांना जर कोणी हातभार लावला असेल, कोणी न्याय दिला असेल खऱ्या अर्थानं, तर ते मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी हे करतो. कारण की त्यांनी मागच्या टर्ममध्ये पोलीस दलामध्ये मोठी भरती केली. त्याच्या अगोदर एक 7-8 जागेसाठी केली ना आता 10,000+ जागेसाठी मेगा भरती होत आहे. तर हे आनंदाची बातमी आहे. आणि आता पाहू शकता की मेगा भरती पावसाळ्यापूर्वी होणार. मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण. भरतीचे नियोजन सुरू. मागच्या काळामध्ये बी असंच काही लोक म्हणले होते की पावसाळ्यात भरती होणार नाही. एप्रिलमध्ये जाहिरात निघाली आणि पावसाळ्यामध्ये भरती होणं कठीण आहे. त्यामुळं असे काही लोक संभ्रमात राहिले होते. पण मित्रांनो, काही होऊ शकतं. वाढती गुन्हेगारी पाहून, वाढती लोकसंख्या पाहून या सर्वांना आळा घालण्यासाठी तातडीनं पोलीस भरती याही भरतीला होईल असं दाट शक्यता आहे. कारण की फेब्रुवारीमध्ये जाहिरात येणार. 10,000+ जागेची जाहिरात 100% येणार. त्यामध्ये 2-3 हजार मित्रांनो जागा वाढू शकतील. आणि आता 10,000+ जागेची भरती होऊन पावसाळ्यापूर्वी सर्व नियोजन होणार आहे. तातडीनं सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत सर्वांना ड्युटीवर लावण्याची शक्यता आहे. तर येत्या 2 महिन्यात होणार 10,000 जागेवर पोलीस भरती. तरुणांना संधी, ही सर्वात मोठी संधी मला म्हणावं लागेल. कारण की गेल्या वर्षी 18,000 आणि आता 10,000 म्हणलं तर मित्रांनो 28,000+ जागेची मेगा भरती फक्त या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकार म्हणजे महायुती सरकारने केलेलं आहे असं आपल्याला सांगावं लागणार आहे. कारण की राज्याची गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पोलिसांना रिक्त जागा यांचा मेळ साधण्यासाठी येत्या 2 महिन्यात 10,000+ शिपायांची भरती होणार आहे. आणि या संदर्भात शासन स्तरावर हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जानेवारी अखेरपर्यंत सर्व जिल्ह्यांची बिंदू नामावली शासनाकडून मागवण्यात आली. राज्यात दरवर्षी सरासरी 10 ते 15,000% गुन्हेगारी वाढत आहे. तर गुन्हेगारीच्या प्रमाणानुसार, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पोलिसांची रिक्त पदे पाहून पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी देण्यात येणार आहेत. यामुळे मित्रांनो मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. सर्व अधीक्षकाकडून, सर्व उपनिरीक्षकाकडून सर्व आपली माहिती मागवलेली आहे. रिक्त पदांचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता ही भरती प्रक्रिया ठरणार आहे. तर भरतीचा मैदानीचा टप्पा साधारण पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे. तर तुम्ही पाहू शकता की तुम्ही असं या संभ्रमात राहूच नका की भरती प्रक्रिया ही मैदानीचे ग्राउंड जे आहे पावसाळ्यात होणार नाहीत, नंतर डिसेंबर, नंतर दिवाळीनंतर होईल. या संभ्रमात राहू नका. आपली जोरदार तयारी करा मित्रांनो. आणि आपलं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. 17,000 पोलीस पदासाठी राज्यभरात तब्बल 18 लाखापर्यंत अर्ज आले होते. तर तुम्हाला मागच्या माहीतच काळामध्ये 18 लाखापर्यंत अर्ज आले होते. यावेळी अर्जाची स्थिती अशीच राहील असे गृहीत धरून भरतीचे नियोजन ते करीत आहेत. तर तुम्हाला माहीत आहे 11 ते 14 फेब्रुवारी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखती आहेत. हा MPSCचा भाग असल्यामुळं आपण टप्प्याटप्प्याने राबवणार पोलीस भरती प्रक्रिया. आता योगेश कदम जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत ते काय म्हणतात पहा. आतापर्यंतच्या सरकारनं कार्यकाळाची तुलना केली तर 30 ते 35 वर्षामध्ये 2014 पासून सत्तेस आलेल्या महायुती सरकारने सर्वाधिक पोलीस भरती प्रक्रिया राबवली. बरोबर आहे, हे कोणालाही नाकारता येणार. हे सत्य परिस्थिती आहे की 30 ते 35 वर्षापासून आतापर्यंत एवढी कोणत्या सरकारनं भरती केली नव्हती मित्रांनो. उघडा डोळे बघा नीट. या जर ब्रीदवाक्यानुसार आपण पाहिलं तर महायुती सरकारने सर्वाधिक भरती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये या 3 वर्षाच्या टर्ममध्ये करून दाखवलेली आहे. आज 10 वर्षे पूर्ण होत आहे. 2024 ते 2015
2014 पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी आगामी काळातही टप्प्याटप्प्याने पोलीस भरती केली जाणार आहे. त्यानुसार प्रथम पुढील 1-2 महिन्यात राज्यात पोलीस भरती अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर याच्या अगोदर मित्रांनो 2024मध्ये एप्रिलमध्ये जाहिरात आली होती आणि ही जाहिरात जी आहे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत येऊ शकते. म्हणून आपला तवा गरम करणं मित्रांनो अधिक महत्त्वाचं आहे. नाव बोटं ठेवणं महत्त्वाचं नाही आहे. आपली लेखी परीक्षा आपण कुठं मागं पडतो, आपण ग्राउंडमध्ये कुठं मागं पडतो, हे आपल्याला आपली योग्य जे कमकुवत आहे समजून घेऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. तरच आपलं काहीतरी मित्रांनो यशस्वी होण्याचं स्वप्न साकार होईल. कारण की तुम्हालाही माहीत आहे कॉम्पिटिशन या जमान्यामध्ये किती आहे. मागच्या काळामध्ये 18,000 जागेची भरती झाली होती. तेव्हा जवळपास तुम्ही धरा हे 18 लाख अर्ज आले होते. म्हणजे याचं गुणोत्तर काय आहे तर एकाच 10 या प्रमाणात गुणोत्तर आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग यावर्षीही कॉम्पिटिशन असणारच आहे. आता 10,000 प्लस जागेची म्हणत आहेत, पण याच्यामध्ये 2-3 हजार जागा वाढू शकतील. पण आताही 15 ते 16 लाख अर्ज येऊ शकतात. हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणून आपण काहीतरी जगाच्या वेगळं काहीतरी आपला रस्ता वेगळा आखून आपण स्वतःला आणि एकटं समजून आपण अभ्यास करावा लागणार आहे. बाकीच्याचे जे मित्र असतील, बाकीच्याचे वायफळ टाईम असेल ते घालू नका आणि आपल्या भविष्यासाठी तुम्ही वेळ देऊन आपलं एक उज्ज्वल भविष्य तुम्ही निर्माण करू शकता. मी एवढंच सांगेल. आणि भरतीसाठी आपल्या लेखीसाठी सर्वांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुम्ही चांगली तयारी करा. आपल्या आईवडिलाचे स्वप्न साकार करा एवढीच मी अपेक्षा बाळगतो. आणि व्हिडिओ जर मित्रांनो नवीन असाल तुम्हाला रिक्वेस्ट करतो लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.